नारी शक्ति वंदन अभियान को लेकर देश भर में जनसंपर्क तेज। भारतीय जनता पार्टी ने नारी शक्ति वंदन अधिनियम के समर्थन में देशव्यापी जनसंपर्क अभियान शुरू करने का निर्णय लिया है। इस कानून के तहत लोकसभा, राज्य विधानसभा और दिल्ली विधानसभा में महिलाओं के लिए 33% आरक्षण का प्रावधान किया गया है। 15 और 16 अप्रैल को प्रत्येक लोकसभा क्षेत्र में पदयात्रा सहित विभिन्न कार्यक्रम आयोजित किए जाएंगे। इस पहल का उद्देश्य महिलाओं की राजनीतिक भागीदारी और प्रतिनिधित्व बढ़ाना है। सरकार का मानना है कि महिलाओं की भागीदारी से विकास अधिक समावेशी और संतुलित होगा, जिससे लोकतंत्र और मजबूत बनेगा। ऐसी जानकारी आज आयोजित पत्र परिषद में अर्चना देहनकर ने दी है। विशेष करून नागपूर नगरीच्या प्रथम नागरिक आदरणीय नीताताई ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहे। माझ्याबरोबर जी अर्चना देहनकर, भारतीय जनता पार्टी प्रदेशाचे सचिव, माझ्यासोबत या ठिकाणी या अभियानामध्ये महिला मोर्चाकडनं काम करणाऱ्या आपल्या प्रगतीताई पाटील, स्थापत्य समितीच्या सभापती सन्माननीय अश्विनीताई जिचकार, बसरावताई या ठिकाणी उपस्थित आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, माननीय पंतप्रधान मोदीजींनी 2 दिवसाआधीच देशभराला संदेश दिला। तो संदेश होता देशव्यापी आपला भाजपाचं देशव्यापी नारी शक्ती अधिनियम जे बिल आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी आपल्याला संदेश दिलेला होता। खरं तर येणाऱ्या 16, 17, 18 तारखेला देशाच्या संसद भवनामध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम बिलावर विशेष सत्र आयोजित करण्यात आलेलं आहे। विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। जेव्हा नारी शक्ती वंदन अधिनियम बिल जेव्हा पारित होणार, विधानसभा लोकसभेमध्ये 33% आरक्षण महिलांना मिळणार आहे आणि त्यालाच अनुसरून संपूर्ण देशभरामध्ये जनसंपर्क अभियान राबवण्यात येणार आहे। या अभियानाला आपली जी अर्थव्यवस्था आहे ती $60 ट्रिलियन पेक्षाही अधिक होईल असा अनुमान आहे। सक्षमीकरणाच्या दृष्टीचे जी आकडेवारी आहे, आज ती आकडेवारी खरं तर अशी आहे म्हणजे 72% पेक्षाही अधिक माननीय मोदीजींनी ज्या कल्याणकारी योजना राबवल्या त्याच्यामध्ये सर्वात जास्त जर सहभाग कोणाचा असेल तर तो महिलांचा आहे। मग ती मुद्रा योजना असेल तर त्या मुद्रा योजनेमध्ये साधारणतः 69% लाभार्थी या महिला आहेत। उज्ज्वला गॅस योजना याच्यामध्ये साधारणतः 10 कोटीपेक्षाही LPG च्या जोडण्या ज्या झाल्या त्याच्यामध्ये महिलांना त्याचा लाभ मिळालेला आहे। त्यामुळे एकंदरीत राजकीय सहभाग म्हणजे विविध क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग, त्या कंपॅरिझन मध्ये राजकीय क्षेत्रामधला महिलांचा सहभाग याच्यापूर्वी नव्हता असं नाही, निश्चितच होता, पण त्याची आकडेवारी कमी होती। साधारणतः 2024 मध्ये 65.78% महिलांनी मतदान केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये साधारणतः लोकसभेमध्ये 1952 मध्ये फक्त 22 महिला, त्याच्याकरता हे 33% आरक्षण निश्चितच येणाऱ्या 3 दिवसामध्ये विशेष सत्रामध्ये लागू होणार आहे। याच्या मागचा उद्देश हाच आहे की नारी शक्ती वंदन अधिनियम केवळ एक घटनात्मक तरतूद नसून 47 पर्यंत विकसित भारताच्या निर्मितीच्या वचनबद्धतेची गती देण्याच्या दृष्टीने हे उचललेले एक महत्त्वाचं पाऊल आहे। या नागपूर शहरामध्ये देखील महानगरपालिकेमध्ये आज 100% महिला विविध समित्यांमध्ये आणि प्रेसमध्ये नागपूर शहराच्या महापौर देखील उपस्थित आहेत। नारी शक्ती वंदन अधिनियमच्या संदर्भामध्ये त्या देखील यानंतर बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो। एक माहिती फक्त द्यायची आहे 13 तारखेला आहे। 13 तारखेला सर्वच्या सर्व म्हणजे पक्षाच्या पलीकडे जाऊन कुठल्याच पक्षाचा संबंध नाही, महिलांचा खऱ्या अर्थाने समर्थन मिळावं यासाठी एक पदयात्रेचं देखील आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी सुद्धा म्हणजे आम्ही देखील आवाहन करतोय आपल्याही माध्यमातून सर्वच्या सर्व महिलांच्या पर्यंत ही बाब आपण पोहोचवली आणि त्या पदयात्रेसाठी आणि या विधेयकाच्या समर्थनासाठी
महिलांसाठी आपल्याही माध्यमातून ती माहिती जावी ही पण विनंती आपल्याला. संविधान चौकात जाशराणी चौकात 13 तारखेला दुपारी 4 वाजता. ज्या कमी महिला त्यात म्हणजे सहभागी होत्या तो आकडा आता निश्चित संख्येमध्ये सहभागी असणार आहे, त्यामुळे ती खंत राहणार नाही. देशव्यापी नारी शक्ती वंदन अधिनियमाचं जे अभियान आहे त्या अनुसरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत त्याच्यात नागपूर शहरामध्ये दिव्याताई लोंढे आणि प्रगतीताई पाटील यांच्या नेतृत्वात देखील ते अभियान आपण राबवणार आहे. संविधान चौकामधनं ही जी पदयात्रा निघणारच आहे, या व्यतिरिक्त सहीचं कॅम्पेनियन पण आपण करणार आहे की या बिलाच्या समर्थनामध्ये महिलांनी आपलं समर्थन द्यावं या बिलाच्या फेवरमध्ये. त्याच्याकरता सहीचं पण अभियान आपण राबवणार आहे. त्यानंतर सर्वतूर व्हाट्सएप फडणवीस और एकनाथ जी शिंदे इनके नेतृत्व में महाराष्ट्र में बहुत अच्छी योजना शुरू हुई है और निश्चित रूप से जो पात्र लाभार्थी है वो पात्र लाभार्थी इससे वंचित ना रहे, इसके लिए निश्चित रूप से प्रयास किया गया है और काफ़ी मात्रा में महिला इसका लाभ भी उठा रही है.